ते 8 प्रकारच्या साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अनुरव ब्लॉग्समध्ये. तर मंडळी, तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉग घेऊन आलेली आहे. आज मी जेवढ्या माझ्या साड्या आहेत ज्या मला आवडतात त्या साडीज मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आणि माझं लग्न झालं त्यावेळेस खूप लोकांचे मेसेजेस आले होते की अनुप्रिता, लग्नाची साडी छान होती, कुठून घेतलेली. तर आज म्हटलं चला दाखवून देऊ आणि सांगू मी सुद्धा की कोणती साडी कुठून घेतलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भरपूर माझ्या फ्रेंड्सचे लग्न जमत आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना पण प्रश्न पडतात की कुठल्या कुठल्या पॅटर्नच्या साड्या आपल्याकडे असायला हव्यात. तर मी ज्या सांगते त्या 10 पॅटर्नच्या साड्या तुमच्याकडे कायम असायलाच हव्यात. आणि त्या नसतील तर तुम्ही नक्की घ्या. चला तर मग बघूया आता आपण कुठल्या कुठल्या साड्या बघणार आहोत. त्याची सुरुवात करूया. कोणते कोणते पॅटर्न आहेत आणि कुठली कुठली व्हरायटी आहे की त्या साड्या तुम्हाला हेवी याला म्हणजे लग्नांना वगैरे कुठले कोणते कार्यक्रम असेल तर त्यांना तुम्ही यूज करू शकतात. आणि नेहमी तेच पॅटर्न घेण्यापेक्षा वेगवेगळे पॅटर्न आपण घ्यायचे आणि बघायचं कसं दिसतं कसं नाही. आणि माझ्याकडे जे जे फोटो अवेलेबल असतील ते तुम्हाला स्क्रीनला साईडवर छोटूसे याच्यात दिसतीलच. आणि जे नसतील तर ते तुम्ही इमॅजिन करून घ्या. चला तर मग बघूया कुठला कुठला स्टॉक आहे आणि कुठल्या कुठल्या साड्या आहेत की ज्या तुमच्याकडे पण हव्यात. तर चला, लेट्स स्टार्ट. चला तर मग आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिली जी साडी आहे ती पैठणीमध्येच आहे आणि माझ्या लग्नाची साडी आहे, तर तुम्हाला साईडला फोटो तर दाखवेलच. चला तर मग बघूया. फर्स्ट जी साडी आहे ती माझ्या लग्नाची आहे. तर ऑफकोर्स आपण लग्नाला असा रेडिश कलरमध्येच साडी वेअर करतो आणि तेच छान वाटतं. तर ही प्युअर पैठणी आहे. ही जी पैठणी आहे तर ती कापसेमधून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण प्रिंट आहे तिच्यावर. आणि हे तिचे काठ तुम्ही बघू शकतात. काठ पण अतिशय छान आहेत. आणि हिचा जो पदर आहे तो पण अतिशय सुंदर आहे. तर एकंदरीत हिचा पदर जो आहे तो ह्या पद्धतीने आहे. तुम्ही बघू शकतात हा हिचा पदर आहे. आणि पूर्ण मोर या साडीवर आहेत. आणि असा रेडिश मरून कलरमध्ये ही साडी आहे. आणि ही साडी माझ्या लग्नाची आहे आणि ही साडी खूप आवडलेली सगळ्यांना. आणि ह्या साडीवरचं जे ब्लाऊज आहे तर ते मी हा जो ब्लाऊज पीस आहे म्हणजे माझी जी डिझायनर आहे तर तिने जी इथेच राहते तर ती ताई आहे. तर ती माझे जे 2-3 ब्लाऊज आहेत तर ते तिने स्टिच केलेले आहेत. आणि हे जे काठ आहे तर ते ओरिजिनल माझ्या ब्लाऊज जे आलेलं होतं पैठणीसोबत तिच्यासोबतचे हे काठ आहेत. तर मग मी हे ब्लाऊज पीस घेतलेलं आणि त्याच्यावर हे काठ त्या ब्लाऊज पीसला लावून घेतलेले. आणि तिने असं सुंदर असं बॅक त्याला केलेलं आहे, अशी नॉड लावलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता असं हेवी ब्लाऊज वाटावं लग्नाचं म्हणून त्या दृष्टिकोनातनं हे ब्लाऊज घेतलेलं आहे. आणि सेम ह्या साडीचा एक ड्रॉबॅक होतं की तिच्यावर सेम ब्लाऊज पीस होतं. त्याच्यामुळे मी काय केलेलं की ग्रीन कलरचं ब्लाऊज याच्यावर मी असं ब्लाऊज पीस घेतलेलं आणि मग त्याच्यावर ह्या त्या साडीचे काठ लावून घेतलेले होते. तर मग चांगली खूप छान लुक आलेला होता. तुम्ही साईडला बघतच असाल, खूप छान दिसत होती. आता जी दुसरी जी साडी आहे तर ती पण ऑफकोर्स आपण महाराष्ट्रात राहतो तर त्याच्यामुळे महाराष्ट्रात असल्यामुळे आपल्याला ज्या साड्या आहेत तर त्या पैठण्यांचं प्रचंड क्रेज असतं. आणि माणसाकडे प्रत्येक बाईकडे, माणसाकडे नाही प्रत्येक बाईकडे, प्रत्येक स्त्रीकडे पैठणी हा प्रकार असलाच पाहिजे. तर ही एक पैठणी आहे, ग्रीन कलरची आहे. आणि माझ्या डोक्यात होतं लग्नाचा बस्ता करताना की ग्रीन कलरची येवल्यावरून कापसे पैठणीमधून. आणि हिची जी प्राइस आहे ती 15 ते 16 हजारादरम्यान आहे. आणि 15-16 हजार डिस्काउंट करून आलेली होती ती. आणि ही प्युअर पैठणी आहे. तर खूप सुंदर दिसते वेअर केल्यानंतर आणि कलरही खूप छान आहे. तर आपण जर लग्नाच्या ह्याच्यात मला असं वाटत होतं की माझ्याकडे हा एक कलर असायला हवा, त्याच्यामुळे मी ह्या कॉम्बिनेशनमध्ये ही पैठणी घेतलेली आहे. तर पैठणीमध्ये ऑब्व्हियसली वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, ओरिजिनल असतात किंवा सेमी पैठणीज असतात. आणि त्याच्यापेक्षाही वेगळी व्हरायटी आपल्याला येत राहते. तर पैठणी ओळखायची असेल तर ती तिच्या पदरावरनंच ओळखली जाते की तो पदर कसा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरनं आपण पैठणी ओळखत असतो. आणि
खूप छान वाटते ही पैठणी आणि काठांमुळे मी ही घेतलेली अशी ब्रॉड काठ आहे आणि त्याला मस्त अशी शायनिंग आहे. तर त्याच्यामुळे ही पैठणी घेतली आणि वरती जी आहे तर ती वरती अशी छोटीशी बुट्टी म्हणता येईल किंवा अशी मोरांची छोटी छोटी प्रिंट जी आहे ती या साडीवर केलेली आहे. तर अतिशय सुंदर असा हा एक पॅटर्न आहे माझ्याकडे आणि तो असायलाच पाहिजे प्रत्येकाकडे, पैठणी किंवा सेमी पैठणी. आणि मगाशी आपण जी ग्रीन पैठणी बघितली, ही पैठणी जी बघितली तर तिच्यावरचं ब्लाऊज जे आहे तर ते ब्लाऊज खूप सुंदर आहे तिच्यावरचं. हे पण ब्लाऊज खूप छान आहे. हा त्याचा बॅक आहे. इथे तुम्ही बघू शकता तशा छान स्लीव्ज आहे आणि इथे फ्रिल घेतलेली आहे स्लीव्जला. आणि इथे जो आहे तर इथे पूर्ण तो काठ जो असतो तो मागे लावलेला आहे आणि इथे छोटे छोटे फ्लॉवर्स देखील केलेले आहेत याचेच आपल्या डिझाईन म्हणून. खूप सुंदर बॅक आहे हिची, म्हणून हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं. खूप छान वाटतं ते घातल्यानंतर. आणि हे जे ब्लाऊज आहे हे माझी मावशी आहे, जी मोठी मावशी आहे तर तिच्या आयडिया वगैरेचे जे क्लासेस असतात तर तिच्याकडे मी हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. आणि क्रांती आहेरे म्हणून तिचं पेज आहे, जर तुम्हाला पाहिजे असतील ब्लाऊज डिझाईन तर त्याच्यावर पण खूप छान ब्लाऊज डिझाईन तिने यूट्यूबवर टाकलेल्या आहेत. तुम्ही ही बघू शकता. ही पण सेमी पैठणी आहे आणि ही मला गिफ्ट केलेली आहे. आणि मग मला आवडली तिचं कॉम्बिनेशन. रेड रेड 2-3 साड्या आहेत माझ्याकडे, पण मग हिचं कॉम्बिनेशन छान होतं आणि पूर्ण प्रिंट होती तिच्यावर आणि काठही छान होते छोटेसे, म्हणून ही एक सेमी पैठणी माझ्याकडे मी घेतलेली. तर पैठणी 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 हा प्रकार कधीच न जुना होणारा आहे. तुम्ही कितीही दिवस वापरलात तरी तो कधी जुना होत नाही. त्याच्यामुळे पैठणी घेत असाल तर विचार करू नका, पुढचे 10ही वर्ष पैठणी एव्हरग्रीन असेलच आणि कधी जुना न होणारा हा पॅटर्न आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे असायलाच हवा. आणि पुढची जी आहे तर ही साडी आहे ही नारायणपेठ आहे. पहिली आपण तर सगळ्या महाराष्ट्रात ज्या साड्या जास्ती करून वापरल्या जातात तर ही नारायणपेठ आहे. नारायणपेठ मोस्टली सोलापूरमध्ये भेटते आणि ही पण सोलापूरहूनच आणलेली आहे. हिची जी प्राइस आहे तर ती साधारणतः म्हणजे ह्या साड्या ज्या आहेत नारायणपेठ ज्या आहेत तर त्या साधारणतः 800-900 पासनं तर 5-7 हजार, 10,000, 15,000 अशा रेंजमध्ये आहेत. तर ही जी साडी आहे ती 3,000-3,500 हजाराची त्यावेळेस घेतलेली. ही या साडीला कमीत कमी 5 ते 6 वर्ष झालेले आहेत. तर दुसरी जी साडी आपण बघणार आहोत तर ती आहे वन ऑफ माय फेवरेट साडी. ही आहे चंदेरी सिल्क आहे हे आणि खूप छान आहे. कलर पण खूप युनिक आहे हिचा, तुम्ही बघू शकतात. मला पण खूप आवडलेली ही साडी आहे. आणि चंदेरीमध्ये तुम्ही माझा इंट्रोडक्शनचा ब्लॉग बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा. खूप छान आहे आणि वेअर केल्यावर खूप छान वाटते आणि मला चंदेरी हा प्रकार खूप आवडतो. तर खूप मस्त वाटते आणि तिच्यावर अशी छोटी छोटी अशी डॉट्स आहेत आणि हिच्या काठांवरनं चंदेरी ही जी साडी आहे तर ही खूप मस्त दिसते. आणि मोस्टली ह्या ज्या चंदेरी आहेत तर त्या MP मध्य प्रदेशामध्ये बनवल्या जातात किंवा मध्य प्रदेशामधून चंदेरी जो हा पॅटर्न आहे तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. जसं महाराष्ट्राची जी पैठणी आहे किंवा सोलापूरची नारायणपेठ आहे तसंच ही चंदेरी जी आहे ती मध्य प्रदेशातून ही साडी आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि हा पॅटर्न प्रचंड ट्रेंडिंगला आहे. तुम्ही अनुष्का शर्माच्या अंगावर पण ग्रीन कलरची चंदेरी बघितली असेल तर अतिशय सुंदर असा पॅटर्न आहे चंदेरी. पुढची जी साडी आहे ती सुद्धा जो आपण फर्स्ट पहिला पैठणी, दुसरी बघितली आपण चंदेरी आणि थर्ड जो पॅटर्न आपण बघणार आहोत तो आहे कांजीवरम. ऑफकोर्स सगळ्यांना खूप आवडतो आणि खूप कमी म्हणजे 1,000-1,200 पासून तर तो पुढे 50-60 हजारापर्यंत सुद्धा कांजीवरम आहेत आणि अतिशय सुंदर दिसतात ह्या साड्या. तर ही जी साडी आहे ही कांजीवरम आहे आणि खूप मस्त वाटते घातल्यानंतर. आणि कांजीवरम ही कांचीपुरम या गावामधनं आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे कांजीवरम साडी. तामिळनाडूचे जे आपण वेडिंग्स बघतो तर त्या तिथून जी ही साडी आलेली आहे तर ती प्रचंड क्रेज आहे या साडीचा. तर ही पण एक कांजीवरम साडी तुमच्याकडे असायला हवी. आणि ही जी आहे तर ती
2 का 2,500ची आहे. मला एक्झॅक्ट आता प्राइस आठवत नाही, पण मग ही पण मी ऑनलाईन घेतलेली होती. मी खूप ओरिजिनलच्या मागे लागली नाही, कारण मला सेम पॅटर्न ह्याच्यात भेटत होता, त्याच्यामुळे मी ही कांजीवरम साडी घेतलेली आहे. आणि हिचा ब्लाऊज पण खूप छान स्टिच केलेला आहे मी. तर ही पूर्ण अशी एकाच प्रिंटने भरलेली आहे आणि तिच्यावर असे पिकॉक आहेत. मस्त आहे ही साडी, तुम्ही एकदा घ्या आणि घालून बघा, खूप सुंदर वाटते. आणि तिच्यावरचं जे ब्लाऊज होतं कांजीवरमवरचं, तर सेम तसंच होतं ब्लाऊज, जसं मी लग्नाच्या साडीचं तुम्हाला बोलली. तर मला तेच प्रिंटमध्ये ब्लाऊज, तर ते खूप असं कॉम्बिनेशन छान वाटत नाही, तर त्याच्यामुळे मी असा एक ब्लाऊज पीस घेतलेला त्याच्यावर थोडं तुम्ही बघू शकता शायनिंगचा कपडा आहे आणि त्याच्यावर ही एम्ब्रॉयडरी तुम्ही बघालच. खूप सुंदर असं ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. हे पण मला मावशीनेच स्टिच करून दिलं आहे. तिच्या क्लासमध्ये ज्या स्टुडंट्स येतात तर त्या खूप ॲक्टिव्ह आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता तिथे ती खाली अशी छोटीशी लेस लावलेली आहे दोघी साईडला, आणि मागे पण तुम्ही बघू शकता तशी सुंदर अशी लेस आहे. आणि पॅटर्न पण खूप छान झाला आहे ह्या ब्लाऊजचा. तर हे ब्लाऊज मी असं तिचं शिवलं आहे. आणि हे जे हेवी वर्क आहे ते फक्त वरती आहे, खाली प्लेन मी घेतलेलं आहे. तर अतिशय छान असं ह्या कांजीवरमवर मी हे ब्लाऊज स्टिच करून घेतलेलं आहे. आणि आता आपण नेक्स्ट जो पॅटर्न बघणार आहोत तो सगळ्यांचाच आवडता असतो, बनारसी. आणि मलाही खूप आवडतो बनारसी. आता त्याच्यामुळे आपण नेक्स्ट साडी जी आहे ती आहे बनारसी. बनारसी सिल्क पण तुमच्याकडे अवेलेबल असलंच पाहिजे. आणि बनारसीमध्ये पूर्ण प्लेन सिल्कमध्ये तिचे काठ फक्त छान येतात, त्या पण बनारसी खूप छान आहेत. पण हा एक पॅटर्न माझ्याकडे मी 1.5-2 वर्षापूर्वी ही बनारसी घेतलेली होती. तर तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे. आणि ही जी आहे ही जी बनारसी साडी जी तुम्ही बघताय तर ती वाराणसीला बनते आणि तिकडून ती आपल्यापर्यंत आलेली आहे. तर हा पॅटर्न सध्या खूप रनिंग आहे. ज्यांचे लग्न आहेत तर त्या लग्नांमध्ये पण तुम्ही वेअर करू शकतात हा बनारसी सिल्कचा पॅटर्न. आणि मला ज्या साड्या आहेत तर त्याचं सिल्क जास्त मॅटर करतं, त्या कशा आहेत त्याच्यापेक्षा त्याचं सिल्क कसं आहे, त्याच्यामुळे ती साडी जी आहे ती खूप चापून चुपून आपल्या अंगावर छान बसत असते. त्याच्यामुळे साडी घेताना तिचं टेक्स्चर स्ट्रक्चर आपण सगळं बघून घेतलं पाहिजे. आणि दुसरा जो पॅटर्न आहे तर ही पण मी येवल्याला घेतली आहे सोनीमधून, सोनी पैठणीमधून. तर ही जी आहे हा प्युअर टिश्यूचा पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकतात एकदम सॉफ्ट अशी साडी आहे. तुम्ही ही जी साडी आहे तर ही एक साडी तुमच्याकडे असायलाच हवी. प्युअर टिश्यूची जी साडी आहे तर ही तीच आहे. आणि हिची रेंज मला वाटतं 4,000 ही साडी आम्ही 4,000ला घेतलेली होती. आता तिची प्राइस वाढली असेल बहुतेक, कारण मी ही लग्नाच्या याच्यातच ही साडी घेतली आहे. आणि खूप अशी तुम्ही बघू शकता एकदम छोटूशी घडी होते. आणि त्याच्यामुळे त्या खूप छान वाटतात ह्या साड्या. मला अशा साड्या खूप आवडतात. आणि ही प्युअर टिश्यू मध्ये आपण बघितली. आणि आता आपण बघणार आहोत ऑर्गॅन्झा. खूप आपला ट्रेंडिंग आहे. अजून ही साडी मी घातलेली नाहीये, तिला घेऊन आता 1.5 वर्षाचा कालावधी उलटून जाईल. पण ह्या साडीला मी एका स्पेशल ओकेजनला घालणार आहे. तर ही आहे ऑर्गॅन्झा. ऑर्गॅन्झा साडी आपण बघतो ह्या प्रिंटमध्ये आपण प्लेन ऑर्गॅन्झा बघतो, पण ही जी गोटापत्तीचं जे वर्क आहे ते काहीतरी वेगळं आहे, म्हणून मी ही साडी घेतलेली होती. आणि खूप रिच वाटेल ज्यावेळेस मी वेअर करेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच. तर हिला असं गोटापत्ती वर्क केलेलं आहे. आणि मी ऑर्गॅन्झा बघितल्या, भरपूर ऑर्गॅन्झा साडी बघितल्या मी, पण त्याच्यावर हे गोटापत्तीचं वर्क नव्हतं. पण हा काहीतरी एक युनिक पॅटर्न होता, त्याच्यामुळे मी ही ऑर्गॅन्झा जे सिल्क आहे ते घेतलं. ही काब्रामधनं घेतलेली आहे, काब्रा एम्पोरियम मधनं. तर ही आहे 4,000ची. आणि त्याच्यावर आम्हाला काहीतरी 500 डिस्काउंट भेटलेलं. तर ती मला ही साडी जी आहे ती 3.5ला पडलेली आहे. आणि त्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे, अतिशय सुंदर आहे. असं व्ही नेक मध्ये मी शिवलेला आहे. आणि तुम्ही इथे मागे बघू शकता तसा बो घेतलेला आहे. आता ही जी सध्या आहे ती ट्रेंडिंग आहे. आणि इथे गोटापत्ती चं जे हे आहे तर ते पुढे पण व्ही नेक आहे त्याचा आणि मागे पण व्ही नेक आहे. त्याच्यामुळे अतिशय सुंदर, कलर पण हा खूप युनिक आहे. त्याच्यामुळे मी ही साडी घेतलेली. नेक्स्ट जी आहे तर ती आहे पूर्ण सिल्क मध्ये. आणि ही साडी स्पेशली मला खूप आवडते. आणि का काय माहित, मला या साडीविषयी खूप वेगळंच एक
काय म्हणतो आपण अट्रॅक्शन आहे आणि ही साडी जेव्हा पण मी घालते तेव्हा पण मला खूप मनापासून आवडते. तर हे प्युअर सिल्क आहे. तुम्ही बघू शकता प्युअर सिल्कची साडी आहे. ही पण आम्ही माझ्या लग्नाच्या बस्त्याच्या वेळेसच ही साडी घेतलेली होती. अतिशय सुंदर असा कलर आहे. कलर पण खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम रिच वाटते अंगावर घातल्यानंतर. तर ही जी साडी होती ती 4-4.5च्या दरम्यान होती. 4,000-4,000च्या रेंजमध्ये होती. आणि नेक्स्ट जी साडी आहे ही पण सिल्कमध्येच आहे. ही पण जी साडी आहे तर ही सिल्कमध्ये आहे आणि हिचा जो कलर आहे तो मेहंदी कलर आहे आणि ही प्युअर सिल्कमधली साडी आहे. तुम्ही बघू शकतात आणि मला स्पेशली ही साडी खूप आवडते. मी आता येईल नेक्स्ट जे ओकेजन असतील त्याच्यामध्ये मी ही साडी वेअर करून तुम्हाला दिसेलच. तर हे एकंदरीत सगळं असं कलेक्शन होतं माझं. आणि तर मंडळी, आपण ज्या साड्या बघितल्यात पैठणी, बनारसी, चंदेरी, परत आपण म्हणू कांजीवरम, परत सिल्क साडी, सेमी सिल्क, ह्या ज्या साड्या आहेत ह्या पूर्ण सिल्कचा पॅटर्न आपण बघितला. मी सिंथेटिक साड्या तुम्हाला दाखवल्या नाही या व्हिडिओमध्ये. ह्या ज्या सगळ्या होत्या ह्या प्युअर सिल्कच्या होत्या, पैठणी होत्या आणि चंदेरी होत्या, कांजीवरम होत्या. आणि माझं असं आहे की प्रत्येक पॅटर्नची एक एक साडी आपल्याकडे असायला हवी. सगळे एकच पॅटर्न आपल्याकडे नकोत. वेगवेगळ्या स्टेटच्या वेगवेगळ्या साडीज आपण बघू शकतो, घालू शकतो, छान वाटतात त्या. आणि ज्या सिंथेटिक साड्या आहेत त्याचा ब्लॉग मी कधीतरी वेळ असला तर तो कधीतरी मी तुमच्या भेटीला घेऊनच येईल. ही तुम्ही मी बघतात ही पण साडी खूप छान आहे. आपण गोटापत्तीचं वर्क जे म्हणतो गोटापत्ती, तर तसंच काहीतरी हिची बॉर्डर आहे. आणि ही जी साडी आहे ही ग्रे कलरची आहे. तर छान आहे. ब्लाऊज पण तिचं मस्त आहे. ब्लाऊज पण मला तिचं खूप आवडतं आणि छान वाटतं अंगावर घातल्यावर. तर ही पण एक साडी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवून देते. आणि सिंथेटिक साड्यांचं माझं भरपूर कलेक्शन आहे. वेगवेगळ्या सिंथेटिक साड्या आहेत वेगवेगळ्या टेक्स्चरच्या. तर त्या मी तुमच्यासोबत तो ब्लॉग घेऊनच येईल. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्हाला कुठली साडी जास्त आवडली तेही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. आणि भरपूर आहेत स्टिच, ड्रेस स्टिच कसे करतात. माझी जी चॉईस आहे ती लाईट वेट आहे आणि मला जास्त गॉडी आवडत नाही. मला सिंपल गोष्टी खूप आवडतात आणि असं खूप ब्राईट वगैरे असं आवडत नाही. पण जे कलर आहे तर ते लग्नाच्या दृष्टिकोनात आपण बघितलं तर लग्नाला जर तुम्ही शॉपिंग करणार असाल तर ह्या 5 ते 7 साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात आणि ह्या नक्की परचेस करा. जर तुमचं लग्न करायचं असेल तर तुम्ही लग्नात या वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या तुम्ही वेअर करू शकतात. वेगळी थीम तुम्ही ठरवू शकतात. अतिशय सुंदर पॅटर्न दिसतो हा. आणि माझ्या डोक्यात आहे आणखीन 2-3 प्रकारच्या साड्या मी घेईलच. पण हा जो सगळा स्टॉक होता हा मागच्या 2 वर्षाचा स्टॉक आहे. त्याच्यामुळे साड्या मोस्टली आपण रोजच घालत नाही. डेली रुटीनला आपण ड्रेस वापरत असतो. त्याच्यामुळे साड्यांचा वापर होत नाही. फक्त काही ओकेजन असले, काही लग्न समारंभ वगैरे, तर तेव्हाच आपल्या या साड्यांचा यूज होत असतो. त्याच्यामुळे पण साड्या घेत राहायच्या, घ्यायच्या नाही असं मी म्हटली नाहीये. तुम्हाला आवडल्या तिथे आणि आवडल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्ही ऑफकोर्स ट्राय करायला हव्यात. कॉटनमध्ये असतात, सिंथेटिक्समध्ये असतात. तर तो व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कोणती तुम्हाला साडी आवडली तर ते तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन हे करणार आहोत की ज्या पहिल्या 5 ज्या कमेंट आहेत किंवा ज्या सगळ्यात छान कमेंट आहेत, जी साडी सगळ्यात जास्ती कोणती साडी तुम्हाला आवडली, पहिल्या 5 कमेंटची नावं आणि त्यांचं आपण नाव पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि खूप छान प्रतिसाद द्या ह्या व्हिडिओला, अशीच इच्छा आहे. आणि तुम्हाला माझं साडी कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कळवा. स्टे ट्यून विथ अस. बाय.